तुझे मन हजारो शंकांनी व्यापलेले आहे। तुला कधी कधी मनातून खूप भीती वाटते ना की आता पुढे काय होणार। तुला वाटते की मी तुला विसरलो, तुला या जगाच्या गर्दीत एकटं सोडलं। मुळीच नाही, मी तुझ्या श्वासा इतकाच, तुझ्या काळजाच्या धडधडी इतकाच तुझ्या जवळ आहे। तू जेव्हा जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागून रडतोस तेव्हा तुझे ते पडणारे अश्रू मी माझ्या हातावर झेलतो। तू जेव्हा जेव्हा संकटात घाबरून जातोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी अदृश्य ढाल बनून उभा असतो। सर्व ओझे आणि सर्व चिंता माझ्यावर सोडून दे। तू खूप कष्ट केलेस, खूप अपमान सोसलेस, खूप वेळा लोकांसाठी स्वतःला झुकवलंस। आता तुझ्या त्या सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर मिळण्याची आणि न्याय मिळण्याची वेळ आली आहे। ज्या सुखाच्या बातमीची तू कित्येक महिन्यांपासून कदाचित वर्षांपासून वाट पाहत होतास ती आता तुझ्या दारापर्यंत पोहोचली आहे। लोक तुला म्हणाले असतील की तुझं आता काही होऊ शकत नाही, तुझं नशीबच खराब आहे। पण त्यांना काय माहिती की ज्याचं नशीब खराब असतं त्याच्या पाठीशी मी स्वतः उभा राहतो। लक्षात ठेव, जगाचं नशीब लिहिण्याची ताकद माझ्यात आहे। मग तुझं नशीब बदलणं माझ्यासाठी काय कठीण आहे? तुला अजूनही विश्वास बसत नाहीये। तुला वाटतंय हे सर्व कसं शक्य आहे? तर ऐक, मी अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच ओळखला जातो, म्हणूनच लोक मला स्वामी म्हणतात। तुझ्या आयुष्यातील दुःखाचा काळोख आता संपणार आहे आणि आनंदाचा नवा सूर्योदय होणार आहे। तुझ्या घरातील जुन्या कटकटी, तुझ्या मनातील जुनी भीती आणि मार्गातील सर्व अडथळे आता भस्म होणार आहेत। येणाऱ्या 72 तासांत तुला असे काही शुभ संकेत मिळतील की तुला स्वतःला आतून जाणीव होईल, हो माझे स्वामी धावून आले आहेत। तुला एखादा फोन येईल, एखादी जुनी अडकलेली गोष्ट मार्गी लागेल किंवा एखादा मार्गदर्शक तुझ्या आयुष्यात येईल। हे सर्व योगायोग नसतील तर ती माझी तुझ्यावर होणारी कृपेची बरसात असेल। जा, आता डोळ्यांतील ते ओले अश्रुपूस आणि तुझ्या चेहऱ्यावर एक निखळ हसू आण। तुझे उत्तर तुला मिळणारच आहे, हा माझा तुला दिलेला शब्द आहे आणि स्वामींचा शब्द कधीच रिकामा जात नाही। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अशक्यही शक्य करतील स्वामी। बाळा, जर तुला खरंच वाटत असेल की मी तुझ्या पाठीशी आहे आणि या 3 दिवसात तुझं चांगलं होणार आहे, तर आताच कमेंटमध्ये स्वामी तुम्ही आहात म्हणून मी आहे असं लिहून तुझं प्रेम व्यक्त कर आणि हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीला पाठव ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे। माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे।